आणि आज आपण गिरगाव, ताडदेव, ग्रँड रोड सर्व कव्हर करणार आहोत. आलिया गेलिया आधी गाडी रोपा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलोय गिरगावमध्ये. तर पहिलं गिरगावमध्ये आपण उतरलोय मरीन स्लाईडला. आता आपण चंदनवाडीला जाणार आहे. तर चंदनवाडीपासून जेवढे पण गणपती गिरगावमध्ये असतील पहिले ते कव्हर करणार आहोत. गणपती बाप्पांचे सगळे दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ताडदेवला. त्याच्या आधी आपण ग्रँड रोड करणार आहोत. ग्रँड रोडचे 4 गणपती आहेत. जेवढे पण आपल्याला भेटतील आहे ना ते आपण जेवढे कव्हर करता येतील तेवढे आपण कव्हर करूया आणि त्यानंतर आपण डायरेक्ट ताडदेवला जाणार आहोत नंतर. तर चला, आता उशीर पण भरपूर झालेले आहे, 4:30 वाजलेत. तर माझ्यासोबत आज सूरज आहे. आज संडे आहे तर सूरजला आज सुट्टी आहे. तर सूरज बोलला चला जाऊया, आज फिरून येऊया. बोला ठीक आहे, चला आता आपण गिरगावला जाऊया. बोला गिरगावचा पण कव्हर करूया, माझं पण बरंच बाकी होतं. तर मित्रांनो, हा आहे आपला 6वा पार्ट गणपती दर्शनाचा आणि आज आपण गिरगाव, ताडदेव, ग्रँड रोड सर्व कव्हर करणार आहोत गणपती दर्शन. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि भरपूर सारी मजा येणार आहे हा ब्लॉगमध्ये पण. तर चला आता जास्त उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला पटकन आपण पहिला चंदनवाडी करूया आणि तिथून बाकी पुढे असेल ते गणपती कव्हर करत 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 आपण आजच्या दर्शनाला सुरुवात करूया. चला, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता आपण आलो मरीन लाईन स्टेशनवरून. सरळ चालत चालत आल्याच्या नंतर बघा आपल्याला एक मंडप दिसतोय समोर आणि समोरच चंदनवाडी म्हणजे अखिल चंदनवाडीचा गोड गणपती बसतो. तर आपण बाप्पांचं पहिलं दर्शन घेऊया आणि जवळून मस्तपैकी. चला, अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कैलासवासी पांडुरंग सकपाळ प्रवेशद्वार. खूप सुंदर असा गेट बांधलेला आहे. दरवर्षी खूप सुंदर असा गेट बांधतात, एंट्री गेट. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो, गिरगावमधील आता पहिल्या गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण निघालोय पुढच्या दिशेने. तर पुढे आपल्याला निघायचंय शिरा बाजारला. आता पहिला कुठला गणपती, खोलबाट लेनचा राजा निघा. आपल्याला खोलबाट लेनच्या राजाचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर शिरा बाजारमध्ये जाऊया. आणि शिरा बाजारला जेवढे पण गणपती असतील जेवढे सर्व गणपती बाप्पांचे आपण दर्शन घेऊया. चंदनवाडीचा गेट समोरच तुम्हाला खोलबाट लेनचा राजाचा एक मोठा बॅनर दिसेल आणि आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं. चला, तर मित्रांनो, आता आपण समोर आलोय खोलबाट लेनच्या राजा या मंडळामध्ये. चला आपण आतमध्ये जाऊया. समोर साईबाबांची छोटी मूर्ती आहे, खूप सुंदर. खोलबाट लेनचा राजाचा बॅनर आहे. आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. चला.
चिरा बाजारचा राजा. चला आता आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. आलोय चिरा बाजारच्या चिंतामणी या मंडळामध्ये. चला चिरा बाजारच्या चिंतामणीचं आपण दर्शन घेऊया. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण इकडे 3 गणपतीचं दर्शन घेतलंय. कोलपाटलेंचा राजा, चिरा बाजारचा राजा आणि चिरा बाजारचा चिंतामणी. तर आता आपण जाऊया प्रभू गल्लीमध्ये, जे आहे समोरच्या अपोजिट साईडला रोडवर. तर तिथे आपण 2 गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. तिथे गणपती बसतो, चिरा बाजारचा महाराजा आणि चिरा बाजारचा इच्छापूर्ती. तर चला आता जाऊन दर्शन घेऊया आपण. आता आपण होतो इकडे कोलपाटलेंच्या गल्लीमध्ये चिरा बाजार. आता आपल्याला जायचं समोर प्रभू गल्लीमध्ये. तिथे चिरा बाजारचा महाराजा आणि चिरा बाजारचा इच्छापूर्ती बसतो. चला पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण आलोय चिरा बाजारचा महाराजा गेटजवळ. आणि तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही समोर बघताय वरती छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे आणि खाली लिहिलं आहे चिरा बाजारचा महाराजा. कैलासवासी पांडुरंग सकपाळ प्रवेशद्वार. खूप छान असं किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये गेट बांधलेलं आहे. तर समोरच चिरा बाजारचा महाराजा बसतो आणि इकडे चिरा बाजारचा इच्छापूर्ती बसतो या साईडला. तर आपल्याला पहिला चिरा बाजारचा महाराजा कव्हर करायचा आहे, त्यानंतर मग आपण इच्छापूर्तीला जाऊया. चला आतमध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. समोर चिरा बाजारचा इच्छापूर्तीचा फोटो आहे यंदाचा. म्हणजे यंदाची मूर्ती आहे 21 फुटी. चिरा बाजारचा इच्छापूर्ती आहे, गेट लावलेला आहे. आणि चला आपण आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण चिरा बाजारचा इच्छापूर्ती आणि चिरा बाजारचा महाराजा हे दोन्ही कव्हर केलेले आहेत. आणि आता आपण निघतोय पुढच्या दिशेने. तर पुढे आपल्याला मुंबादेवीचा गणराज, खत्तर गल्लीचा मोरया आणि ठाकूरद्वारचा राजा, परत भुलेश्वरचा राजा हे गणपती आपल्याला कव्हर करायचे. तर चला आता तुम्ही सोबतच राहा. अजून गिरगावमधले बरेच गणपती बाकी आहेत आपल्या कव्हर करायचे. गिरगावचा राजा महाराजा पण बाकी आहे. तर चला सोबतच राहा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि दर्शनाचा लाभ घ्या. काय बोलतो? चला सूरज, काय बोलतो भाई, दर्शन कसं चाललंय? एकदम मजेत, मस्त ना? नॉनस्टॉप दर्शन चालू आहे. आणि चिरा बाजारच्या इच्छापूर्तीचं धन्यवाद, ज्याने आपल्याला मान सन्मान दिला. आणि बस चला आता पुढे जाऊया, दर्शन घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ठाकूरद्वारच्या राजाला. आणि बघा इथं रस्त्यात झुंबर लावलेत या लोकांनी, मस्त. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया.
आता आपण आलोय दुसरी खत्तर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खत्तर गल्लीचा मोरया. तर चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. परमानंदवाडी बाळ मित्र मंडळ मुंबादेवीचा गणराज. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. मुंबादेवीच्या गणराजचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालोय भुलेश्वर मार्केटला. तिकडे भुलेश्वरचा राजा बसतो. आता भुलेश्वरच्या राजाचं पण दर्शन घेऊया. त्याचा मूर्तिकार आहे राजन झाडजी. तर खूप छान मूर्ती बनवतात आणि खूप छान मूर्ती असते भुलेश्वरच्या राजाची. बघा मार्केट आता पूर्ण भरलेलं आहे. आता मंडप थोडा पुढे आहे तर चला जाऊया तिकडे आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. सो फायनली आता आपण भुलेश्वरच्या राजाच्या मंडपाजवळ पोहोचलेलो आहे. आता बघा फक्त जण जातात ते बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. आपण पण जाऊया बाप्पांचं दर्शन घ्यायला. चला. अखिल मुकबाटलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा महाराजा. यंदाचं 93 वर्ष आहे आणि मस्त ही लाइटिंग वगैरे केलेली आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेऊया. चला. चला मित्रांनो आता आपण आलोय गिरगावचा विघ्नहर्ता या मंडळाच्या कडे. आता आपल्याला आतमध्ये जायचं आणि बाप्पांचं दर्शन घ्यायचंय. चला. मित्रांनो आता आपण आलोय गिरगावच्या राजाला. गिरगावमधील शेवटचं मंडळ राहिलेलं आपलं गिरगावचा राजा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. सुंदर असा गेट बांधलेला आहे.
चला मित्रांनो, आता गिरगावमधील सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटते कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता आपण चाललो आहे ग्रँड रोडला. ग्रँड रोडचा महागणपती, ग्रँड रोडचा राजा, मलबार हिलचा राजा आणि स्लेटर रोडचा राजा, हे 4 गणपती आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. चला आता आपण जाऊया पुढच्या गणपतीमध्ये. A few moments later. आम्ही गिरगावचा राजा कव्हर केल्याच्या नंतर थोडंसं आता भूक भरपूर लागली, थोडंसं आता काहीतरी नाश्ता वगैरे करतो. तर सूरजनी उसळपाव मागवलाय आणि मी मिसळपाव घेतलाय. तर चला खाऊया मस्त पण या खायला वगैरे. भेटूया पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनामध्ये. A few moments later. चला आपण जाऊया आता पुढचा गणपती बघायला, ग्रँड रोडचा महागणपती. चला मित्रांनो, ग्रँड रोडचा महागणपती बघा एवढा छोट्याशा मार्केटमध्ये कसा बसतो. त्याला आपण बघूया आता आतमध्ये जाऊन. बघा ग्रँड रोडचा महागणपती, मार्केटचा गणपती बोलतात. चला आतमध्ये जाऊया. किती मोठी मूर्ती आहे बघा. आता माझे माऊली माझे माऊली आलिया गेलिया आधी राणी निरोप, आलिया गेलिया आधी राणी निरोप. पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा. रोडच्या राजाला आलेलो आपण. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आम्ही आलो ग्रँड रोडच्या राजाला. आता ग्रँड रोडचा महागणपती याचं थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेतलेलं आहे थोड्या वेळापूर्वी. आणि ग्रँड रोडच्या महागणपतीच्या आरतीचा पण मान भेटलेला आहे. ते खास करून आम्ही गणेश दादाला धन्यवाद बोलू की गणेश दादांचं इथे वाढदिवस पण आहे आज. तर खरे आम्ही चांगल्या दिवशी गणेश दादांना भेटलो. खरंच खूप 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 धन्यवाद दादांचं. आणि दादांनी आम्हाला आरतीचा मान दिला, मला आणि सुरेशला. बॅक साईडला कॅमेरा पकडलाय, तो दिसणार नाही तुम्हाला, बरं तर त्याला पण दाखवतो. पण दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी मेन म्हणजे आम्हाला जो आरतीचा मान दिला नाही हे खूप मोठं लक्ष आहे. म्हणजे खूप आम्हाला बोलतात ना तरी म्हणजे राजांच्या वाढदिवसानिमित्त आरतीचा मान भेटलं ही खूप मोठी गोष्ट आहे खरंच. आणि दादांनी जे आम्हाला इकडे सोडलं ग्रँड रोडच्या राजाच्या इथे, ती पण एक खूप मोठी आता आपण ग्रँड रोडच्या राजाचं दर्शन घेऊया. तर चला आता पुढे जाऊया.
चला मित्रांनो, आता आपल्याला गणेश दादांनी स्टेशनला सोडलेलं आहे आणि खास करून ते ग्रँड रोडच्या महागणपतीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या म्हणजे बोलतात ना एक थोडी माणुसकी त्यांच्यामध्ये आहे ना खरंच. आणि त्यांचा वाढदिवस होता, मला माहिती पण नव्हतं खरंच. त्या वाढदिवसानिमित्त भरपूर साऱ्या शुभेच्छा. खूप साऱ्या गणरायासाठी मी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो. चला आता आपण स्टेशनच्या वेस्ट साईडला जायचं आहे. तिकडे मलबरी लागेल आपल्याला, मलबरीचा राजा आणि नंतर मग स्लेटरचा राजा भेटेल. मग तिथून आपल्याला जायचं ताडदेवला. तिथे बाजूबाजूलाच गणपती पटकन होतील. चला, मी वाटलेत पण बघा आता 10 वाजलेत. चला आता आपण आलोय मलबारीचा राजा या गेटच्या इथे. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण पोचलोय स्लेटर रोडच्या राजाला. आम्ही नसू तर तुम्ही नसाल खबरदार, असं एक झाडाची थीम दिली आहे. झाडाच्या आतमधनं आपल्याला आता जायचं आहे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, खूप छान बनवलेलं आहे. आता आतमध्ये पाहूया डेकोरेशन वगैरे कसं आहे. चला मित्रांनो, आता वाजलेत 10:30 आणि आता आपण स्लेटर रोड म्हणजे गिरगाव ग्रँड रोडची गणपती आपले कव्हर झालेले आहेत सर्व. आणि आता आपल्याला जायचं आहे ताडदेवला. तर ताडदेवचा राजा आपण स्टार्टिंगला करू. मग तिथनं तुळशीवाडी, ताडदेवचा इच्छापूर्ती, ताडदेवचा विघ्नहर्ता, हे सर्व गणपती आपण कव्हर करणार आहोत. तर चला आता आपण डायरेक्ट मुंबई सेंट्रलला भेटू. गणपती बाप्पा हो निघायचं ताडदेवला. चलो ताडदेव निघालते. स्टेशनच्या बाजूलाच बरोबर ग्रँड रोडच्या स्टेशनच्या बाजूलाच बरोबर स्लेटर रोडचा राजा बसतो. मी ताडदेवच्या राजाच्या बरोबर मंडपाच्या समोर आहे. आता गेटच्या बरोबर अपोजिट साईडला आहे आणि आम्ही आता मुंबई सेंट्रलला उतरून ताडदेवच्या राजाच्या गेटच्या जवळ पोहोचलेलो आहे. तर चला आता आपण जाऊन आतमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला, भव्य दिवस ताडदेवच्या राजाचा गेट. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन. चला मित्रांनो, आता आम्ही आलो तुळशीवाडीमध्ये. खूप छान लाइटिंग केलेली आहे. पुढे जाऊया. साईडला लेफ्ट साईडला मंडप आहे बघा. लेफ्ट साईडला मंडप आहे. चला
सो मित्रांनो, आता तुळशीवाडीच्या महाराजाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला ताडदेवचा विघ्नहर्ता, ताडदेवचा इच्छापूर्ती आणि ताडदेवचा इच्छापूर्ती झाल्याच्या नंतर मग आपण ब्लॉग एंड करूया. चला, आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलोय ताडदेवचा विघ्नहर्ता या मंडळामध्ये. आजच सत्यनारायणाची पूजा झाली वाटतं. आणि जे बाजूला लिहिले ते ताडदेवचे विघ्नहर्ताचे लास्ट इयरचे फोटो आहेत. चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. ताडदेवच्या इच्छापूर्तीला, ताडदेवचा विघ्नहर्ता झाल्याच्या नंतर ताडदेवच्या इच्छापूर्तीला आलोय. तर ताडदेवच्या इच्छापूर्तीचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. चला. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. भरपूर थकलेलो आहे, अक्षरशः तब्येत पण डाऊन झालेली आहे. तर गिरगावपासून स्टार्ट केलं तर, त्यानंतर ग्रँड रोड केलं, त्यानंतर ताडदेवची सर्व तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. The next day. आज आपण आलोय अंधेरीला, म्हणजे इथं वर्सोवाला उतरलो मेट्रोनी. आणि जस्ट मी आता 7 बंगल्याला पोचलेलो आहे. आणि 7 बंगल्याला आपल्याला आता 7 बंगल्याचा राजा करायचा आहे. खास म्हणून तेजस पाटील आम्हाला 2-3 वर्षापासून बोलतोय, आर्यन आणि मला. काय रे, 2-3 वर्षापासून रिक्वेस्ट करते, बोलो आज जाऊनच येऊया. बाकीचे पण आता मंडळ करायचे होते, पण आता पॉसिबल पण नाही, भरपूर कमी वेळ राहिलेला आहे. आणि आता आपल्याकडे वेळ पण एवढा नाही आहे. ॲक्च्युली यावर्षी तर तब्येत भरपूर लोकांची डाऊन झालेली, माझी पण अक्षरशः मध्ये 2-3 दिवसापूर्वी डाऊनच होती. तर चला आता जास्त काय बोलत नाही. काल गिरगाव आपण कव्हर केलं. आज त्याच गिरगावच्या ब्लॉगमध्ये मी हा ब्लॉग मी हे करते, कारण की आता परत मग दुसरा बनवायला वेळ पण नाही तेवढा. काय रे, आणि उद्या विसर्जन आहे, शेवटचा दिवस राहिला आहे. तर बोललो गिरगावच्या ब्लॉगमध्ये टाकून देतो, कारण की उद्या विसर्जनाचा पण ब्लॉग टाकायचा आपल्याला. त्यामुळे मी हा ब्लॉग आहे ना गिरगावच्या ब्लॉगमध्येच ॲड केला आहे. तर चला आता आपण 7 बंगल्याच्या राजाला जाऊया. तर इथे अंधेरीला जेवढे पण आपल्याला गणपती भेटतील आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. काय बोलतो? चला मग, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आतमध्ये पोहोचलेलो आपण. आणि आता बाप्पा आपल्याला समोरच दिसतोय. जवळून जाऊन आपण बाप्पांचं दर्शन घेऊया.
मित्रांनो, आता 7 बंगल्याचा राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रिक्षा पकडली आहे, चाललो 4 बंगल्याला. तर इकडनं 4 बंगल्याचा करून कुठं जायचं आपल्याला? 4 वाजल्याचा राजा गेल्यानंतर आपल्याला अंधेरीचा सम्राट पण करूया, कारण अंधेरीचा सम्राट पण आपल्याला करायचं आहे. कुठे आता बघू. आता इकडे ॲक्च्युली लय मोठं म्हणजे लांब रूट आहे हे ना, आपलं लालबाग परळसारखं नाही जवळजवळ गणपती केतवाडी वगैरे जायचं. भरपूर इथं म्हणजे लांब लोकेशन काय. चला आता इकडनं आपल्याला जायचं आहे. आता 4 बंगल्याला तिकडेच भेटूया आपण. मूर्ती तर खूप छान आहे यावर्षी आणि आगमनाला आपण त्याचा शूट केला होता चिंतामणीच्या आगमनला. मी चिंतामणीचा ब्लॉग नक्की बघा, आगमनाचा तर 31 तारखेचा. त्यामध्ये 4 बंगल्याचा राजाचं आगमन झालेलं तो व्हिडिओ आहे त्याच्यात. तर चला आता आपण जाऊया, त्याचं दर्शन घेऊया मंडपात. चला मित्रांनो, आता फायनली आपण 4 बंगल्याच्या राजाच्या गेटजवळ पोहोचलेलो आहे आणि आता आपण बघूया मूर्ती कुठे आहे. जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता मंडपाजवळ पोहोचलेलो आहे आणि लाईन पण भरपूर लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता लाईन भरपूर आहे. आपल्याला जायचं आता आतमध्ये गणपती दर्शनला. चला. चार बंगल्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण चाललो अंधेरीच्या सम्राटला. तर बाजूलाच अंधेरीचा सम्राट बसतो. तर चला बघा, अशी उभी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आहे. चला आपण जाऊया आतमध्ये, जाऊन दर्शन घेऊया. चला मग मित्रांनो, आपली अंधेरीचे 3 जे गणपती होते आपण ते कव्हर केलेले आहेत आणि हा ब्लॉग मी मला वाटतं इथेच एंड करतो. कारण की आता भरपूर आपण दर्शनाचे व्हिडिओ टाकले आणि अंधेरीचा सम्राट आपण आता कव्हर केला आहे ना. अंधेरीचा सम्राट कव्हर केला आहे आणि त्याच्यानंतर आता 7 बंगला 4 बंगला या मंडळाने आपला सत्कार सन्मान केला, त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि अंधेरीचा सम्राट पण केल्याच्या नंतर आता आपण निघतोय घरी आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. दर्शनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? स्टार्टिंग केली होती आपण गिरगाव, नंतर ग्रँड रोड, नंतर तारदेव आणि नंतर मग आपण
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण अंधेरीचा ब्लॉग मग त्याच्यात हे ॲड केला. तर तो आता मग आपला दर्शनाचा ब्लॉग आपला संपलेला आहे. मुंबईचा राजाचा एक वेगळा व्हिडिओ टाकल, जो गेल्या वर्षी पण टाकलेला. त्याच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद. चला हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. चला आणि काय बोलशील बाकी? अरे हा मोबाईलमध्ये बिझी आहे. काय बोलतोय मी, काय तुला ऐकायला येत नाही वाटतं? लक्षात नाही. काय बोलतो बाकी? बस चाललंय आता सगळे दर्शनाचे ब्लॉग्स तर झाले. आता बघूया उद्या गणपती विसर्जनचं काय होतंय, कसं काय. हां, व्हिडिओ येतीलच, नक्की बघा, नक्की बघा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बस एवढंच बोलतो आणि तुमची मी रजा घेतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.